श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिरेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। शिरावाडी परिसर भक्तिमय होऊन गेल्याचं आपण बघत आहोत। दत्त चौकात त्रिकोणी बंगला येथे 10 वर्षांची परंपरा कायम ठेवत दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। श्री सद्गुरू दत्त मूर्ती भजन कीर्तन भंडारा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। दत्त जयंतीचा हा जल्लोष आपण बघत आहोत नाशिकमध्ये। या कार्यक्रमासाठी मान्यवरांची उपस्थिती तसेच आयोजकांची उत्तुंग मेहनत आपल्याला बघायला मिळते। त्रिमूर्ती नगरचा दत्त जयंती सोहळा हा अतिशय भक्तिमय वातावरणात साजरा झाल्याचं आपण बघतो आहोत। नाशिक शहरातील हिरावाडी येथील दत्त चौक या ठिकाणी त्रिकोणी बंगला येथे मोठ्या उत्साहात श्री सद्गुरू दत्त जयंती साजरी करण्यात आली। संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। 10 वर्षांपासून श्री दत्त मंडळाच्या वतीनं येथे दत्त जयंतीचा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय। भजन कीर्तन भंडारा महाप्रसादाचं आयोजन असं आपण बघत असतो आणि यामुळेच दरवर्षी शेकडोच्या संख्येने भक्त या ठिकाणी आकर्षित होत असतात। काल सायंकाळी दत्त जयंतीच्या दिवशी भव्य अशी श्री सद्गुरू दत्ताची मूर्ती उभारत श्री स्वामी समर्थ मूर्तींची आरती करण्यात आली आणि आपण जय जयकार ऐकत आहोत। श्री दत्त भगवान यांचा आणि मोठ्या उत्साहात संपन्न झालेला हा सोहळा आपण बघतोय। या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष तुषार पाटील आणि दादा मोरे यांनी संपूर्ण आयोजनाची धुरा सांभाळली। भंडाऱ्यासाठी परिसरातून हजारो भाविक उपस्थित होते। विशेषतः महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली। यावेळी माजी आमदार बाळासाहेब सानप, 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संचालक किशोर बेलसरे, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सरचिटणीस उज्ज्वला किशोर बेलसरे, माजी नगरसेवक मच्छिंद्र सानप, माजी नगरसेविका सुनीता शिंदे यांची देखील उपस्थिती होती आणि या सर्वांनी आयोजकांचे कौतुक केले। तसेच संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दादा मोरे, महेंद्र साळी, बापू सोनवणे, रवींद्र बागुल, विनोद नानकर, जितेंद्र चिंचोरे, नितीन शेळके, किरण नानकर, प्रसाद मोरे, धीरज बागुल, शरद बिरादार, किशोर उगले, संदीप हिरे, रविराज पाटील, ऋषी शिंदे, कृष्णा पेकले, रोहित हडपे, अजय बोराडे, विशाल पाटील, मयूर पाटील आणि कल्पेश वाघ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य दिलंय। आपल्या इथं प्रगट असलेल्या उंबराच्या झाडाखाली श्री सद्गुरू दत्ताचं मी ज्या मूर्तीचं दर्शन घेतलं मला प्रगट मूर्ती वाटली ती। म्हणजे त्या प्रगट मूर्तीच्या आशीर्वादाने दरवर्षी हा उत्सव तुमच्या या अंगणात भरतो। अप्रतिम ही गर्दी दिसते। या गर्दीवरूनच समजतो की तुम्ही किती मोठ्या प्रमाणात सेवा करतात। मी ऐकलं होतं दरवर्षी या ठिकाणी येतो, मी प्रथमच आलो, परंतु आता न बोला प्रभूंच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी बोलवलं आहे। पाटील सर, आपण मागच्या वेळेस नवरात्र देखील केला होता। अप्रतिम असा नवरात्र आपण दरवर्षी साकारतात। पाऊस असताना देखील आपल्या या नवरात्रात मी गर्दी बघितली होती। ही कुठल्याच मंडळात एवढी गर्दी दिसली नव्हती। आपण जी समाज सेवा करतात या ठिकाणी तुम्ही आणि मोरे सर, तर आपलं संपूर्ण मंडळ, दोघांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो, आभार मानतो की आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली। धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद। असे भंडारे कसे म्हणत होते का चौकात ताटे वाटे घेऊन फिरतील असे आम्हाला म्हणत होते। माझ्या स्वप्नात अक्षरशः 2-2:30 वाजता मला दुपारी सापट मारली। तसेच मी माझ्या मिस्टरांना पाठवलं का कोणीतरी मंदिरात आलेले तर तुम्ही जाऊन बघा। ते म्हणे 3 जण आलेले। हो म्हटलं, सफेद कपड्यावाले। तर मी तशीच आरतीला संध्याकाळी 7 वाजता आले। काय मला देणगी द्यायची मी माझ्या जावाईच्या हातात दिली। मला खूप खूप धन्यवाद। अशी सेवा असू देवा। तर माझी हीच विनंती आहे, भगवान खूप खूप आपल्या हृदयात आहे। माणसाने काम येते, भगवान काम येतो, ही माझी खूप विनंती आहे। मी हो
भक्तांच्या उत्साहात, मान्यवरांच्या उपस्थितीत आणि आयोजन समितीच्या परिश्रमातून हा सोहळा अधिकच वैभवशाली ठरला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे.